जळगाव शहरातून एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटना समोर आली आहे। छत्रपती शिवाजीनगर परिसरात एक भरधाव डंपरने टँकरला धडक दिली, ज्यामध्ये एक तरुण जागी ठार झाला आहे, तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत। या घटनेनं एक मजूर कुटुंब शोकसागरात बुडाले आहेत। जळगाव शहरातील छत्रपती शिवाजीनगर परिसरात शनिवारी एक अपघात झाला। भाग्यश्री पेट्रोल पंपाजवळ असलेल्या वळणावर एक भरधाव डंपर ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना ट्रॅक्टरला धडक देत चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रॅक्टर पलटी झाले। या अपघातात अंकुश आत्माराम भिल वय वर्ष 27, जो डिकसाई गावाचा रहिवासी होता, त्याचा जागीच मृत्यू झाला। त्याच्याशी संबंधित सुनील मधुकर भिले वय वर्ष 22, गणेश भागीरथ भिले वय वर्ष 18 आणि शुभम सुका भिल वय वर्ष 20 हे तिघेही गंभीर जखमी झाले आहेत। घटना घडल्यानंतर नागरिकांनी तातडीने मदत कार्य सुरू केले आणि जखमींना त्वरित जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले। घटनास्थळी जळगाव शहर पोलिसांनी धाव घेतली असून डंपर चालकाला ताब्यात घेतले। पोलिसांनी या घटनेच्या चौकशीला सुरुवात केली आहे आणि या प्रकरणी गुन्हा दाखल करून प्रक्रिया सुद्धा सुरू केली आहे। अंकुश भिल हा आपल्या कुटुंबाचा कर्ता पुरुष होता। त्याच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून कुटुंबीय आणि गावकऱ्यांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे। अंकुश भिलच्या मागे पत्नी, 2 मुले आणि 1 मुलगी आहे, ज्यांचे जीवन आज बदलले। कुटुंबाच्या पोटा पाण्यासाठी काम करणारा अंकुश आज नाही आणि त्यामुळे कुटुंबातील सदस्य पितृप्रेमाला पोरकी झाले आहेत। जळगाव मधील ही घटना ही अत्यंत शोकांतिक आहे। एका कुटुंबाच्या उभ्या राहण्याच्या आणि आशा आज पूर्णपणे नष्ट झाल्या। त्याच्या कुटुंबियांनी केलेल्या शोक व्यक्तीकरणाला आम्ही सर्वजण मनापासून संवेदना व्यक्त करतो। या घटनेवर तपास सुरू आहे।